फ्रेंड्स, तर आज आपण जाणार आहेत साई टेकडीला. साई टेकडीला जे आहे तर आपण जाणार आहे छत्रपती संभाजीनगरमधून, शिवाजीनगरमधून आपण जे आहे तर तिथे जाणार. आपण फोर व्हीलर घेतली कारण की काही बाईकवरती येणार होते, काही फोर व्हीलरमध्ये येणार होते. आपण जे आहे तर आता इथून निघालो आहे. इथून निघाल्यानंतर सर्वप्रथम शिवाजीनगरमधून निघलात तर तुम्हाला इथे एक अंडरग्राऊंड पूल लागेल, म्हणजे जिथे पटरी आहे. तर इथून जे आहे तर आपण देवळाई चौकामध्ये पोहोचले. देवळाई चौकामधून स्ट्रेट आपल्याला जे आहे तर साई टेकडीकडे जायचं आहे. तर साई टेकडीकडे जाता वेळेस जे आहे तर आपल्याला इथे मध्ये एक पेट्रोल पंप लागेल. तिथे आपण पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरलं आणि आपण आता पुढे निघालो. आपण पोहोचलो आहे साई मंदिराजवळ जे आहे तर आपल्याला आता इथे प्रसाद बनवायचा होता, कारण की त्या दिवशी उपास होता. उपास असल्या कारणाने आपण जे आहे तर इथे प्रसाद वाटणार होतो. तर इथे सगळेजण जे आहे काड्या वगैरे गोळा केला, कारण की आपण नॅचरलमध्ये जे आहे तर हे बनवणार, चुलीवरती आपण बनवणार आहोत. आपण गॅसवरती प्रसाद बनवणार नव्हतो. तर आपण इथे प्रसादाला जे आहे तर इथे सुरुवात केली आहे. चूल पेटवली आहे. इथे साबुदाणा जे आहे आणि त्यामध्ये आपण मिक्स केला आहे शेंगदाणे जे आहे तर व्यवस्थितपैकी आपण मिक्स करून घेणार आहे. आणि चुलीला जे आहे तर आग लावल्यानंतर आपण जे आहे तर त्याच्यामध्ये तेल मीठ वगैरे टाकून आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितपैकी घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपण जे आहे तर टाकला आहे बटाटे. त्याचसोबत आपण टाकली याच्यामध्ये मिरची जी आहे तर आपण घरूनच जी आहे बारीक करून घेतली होती. याच्यामध्ये जे आहे तर आपण टाकतो आता साबुदाणा आणि याला व्यवस्थितपैकी फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला हा प्रसाद बनवायचा व्यवस्थितपैकी बनला पाहिजे. इथे जे आहे आपल्याकडे रील स्टार जे फेमस आहेत असे पांडुरंग जे आहे तर आपल्यासोबत होते इथे, आणि त्यांच्या चॅनलचं नाव जे आहे तर रॉयल शेतकरी ह्या नावाने जर तुम्ही सर्च केला तर खूप असे मोठे सबस्क्राईब पण खूप आहे त्यांना, आणि एकदम छानपैकी प्रबोधन पण ते खूप करतात. छत्रपती शिवाजी महाराजावरती ते खूप छानपैकी जे आहेत प्रबोधन करतात. ते सुद्धा आपल्यासोबत होते. आपण आता साई मंदिरामध्ये आलेलो आहे प्रसाद वाटण्यासाठी. तुम्ही बघू शकता आपण इथे जे आहे सर्वात प्रथम आपण साई दर्शन घेणार, तिथे आपण प्रसाद ठेवणार. हेच आहे जे पांडुरंग जे मी म्हटलो तुम्हाला तेच. त्यांचे जे आहे तर तुम्ही नक्की चॅनल पण बघू शकता आणि तुम्हाला त्याच्यातून खूप सारं त्यांच्याकडून शिकायला मिळतं, कारण की जास्तीत जास्त व्हिडिओ हे त्यांचे शेतकऱ्यावरती बनलेले असतात. तर आपण बाजूला जे आहे चावडी जे म्हणतो आपण, तर तिथे पण आपण प्रसाद ठेवणार आहोत. ज्या पद्धतीने शिर्डीला ज्या पद्धतीने साई मंदिर आणि चावडी बाजूला बनवली त्याच पद्धतीने इथे पण बनवलेली आहे. खूप असं छानपैकी आम्ही इथे जे आहे तर एन्जॉय पण केला, त्यासोबत सर्वांना प्रसाद पण दिला. सगळ्यांना आम्ही प्रसाद वाटून दिला. तरीसुद्धा प्रसाद हा उरला. शेवटी आम्हाला जो आहे तर दुसरीकडे जाऊनसुद्धा तो वाटून द्यावा लागला. तर आपण इथे जे आहे प्रसाद वाटल्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या जाग्यावरती. तिथे गेल्यानंतर बघा आम्ही सगळेजण आलो, कारण की आम्ही घरूनच सगळ्यांनी जेवण आणलं होतं. कारण की का तर आम्हाला मस्तपैकी शेतामध्ये बसायचं होतं आणि जेवण करायचं होतं. तर आम्ही इथे मस्तपैकी जेवण केलं आणि जेवण करून जे आहे तर मग आपल्याला जायचं होतं कुठे, तर आपल्याला जायचं होतं डोंगरावरती. असं मस्त, तरी पण एवढा पाऊस नव्हता, माहोल काही एवढा बनलेला नव्हता, तरी पण आम्ही एवढे जण असल्याकारणाने खूप सारे असं आपण तिथे एन्जॉय केला. गाईंना पण आम्ही थोडंफार इथे खाऊ घातलं जेवण झाल्यानंतर. आणि आता आम्ही जे आहे तर निघालो आहे टेकडीवरती. बघा टेकडीवरती जाताना खूप अशी मजा आली. आपण इथे एन्जॉय केला, काही रील्स बनवल्या आणि रील्स बनवून जे आहे तर आपण खाली येताना तर असा एवढा एन्जॉय आला. जाताना तर समजा सर्वजण गेले, पण येताना सर्वांना जे आहे तर असं खाली लोळत यावं लागलं. अशा पद्धतीने सगळे आले. माझ्या तर एक सोबत जे आहे तर छोटा म्हणजे माझा भाचा होता, त्याला घेत आम्ही बघू शकता आता इथे उतरताना तर खार असं लोळत आला सर्वजण. बघा किती मज्जा येते. खूप असा आम्ही एन्जॉय केला. तुम्हाला पण असाच एन्जॉय करायचा असेल तर आम्ही कुठे कुठे जातो हे बघू शकता. आम्ही उतरलो आणि आता घराकडच्या दिशेने आम्ही निघालेलो आहे. तर आय होप तुमच्या सर्वांना जो आहे तर हा व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.